श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघत आहोत अजंता सौ शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी भाग 12. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. चला तर पाहू भाग 12. मधला आठवडा गेला आणि अस्मिताच्या सासूबाई एक दिवस शर्वरीच्या घरी आल्या. अरे वा मावशी, या ना. काय गो शर्वरी, पूर्वी 2-4 दिवस झाले की तू यायचीस घरी. हल्ली 8-10 दिवस झाले तरी येत नाहीस. काय चुकले का आमचे? काहीतरीच काय मावशी? तसे काही नाही. काही असेल तर स्वच्छ आणि स्पष्ट सांग, मला राग येणार नाही. मावशी, खरेच हो काही नाही. काहीतरी कारणे निघतात आणि आजचे जाणे उद्यावर ढकलले जाते. अस्मिताही भेटली नाही. काय सांगू शर्वरी, सध्या घरचे वातावरण चांगले नाही बघ. काय हो मावशी, काय घडले काय? बरंच घडले या आठवड्यात. सांगण्यासारखे आहे? तू तर घरची आहेस, तुझ्यापासून काय लपवायचे? काय झाले मावशी? शर्वरीने हळूवारपणे विचारले. अगं, आमच्या दीपकचे काही समजेनासे झाले. किती समजावले पण त्याने त्याच्याच मनाचे केले. असे काय केले? शर्वरी काळजीने म्हणाली. त्याने बदली करून घेतली नागपूरला. नागपूरला? एवढ्या लांब? अगं शर्वरी, त्याने जाण्याआधी फक्त एकच दिवस सांगितले आम्हाला. म्हणजे अचानक झाली की काय बदली? काल समजले त्याची बदली झाली नाही, त्याने करून घेतली. आणि मग कालपासून आम्हा सर्वांना खूप वाईट वाटू लागले. पण असे का केले त्यांनी? काही समजेनासे झाले. सोमवारी सांगितले मी बुधवारी नागपूरला जाणार आहे. विचारले किती दिवसांसाठी, तर म्हणाला बदली झाली आहे माझी. त्याचे ते शब्द ऐकले आणि आम्हाला खूप वाईट वाटले. म्हटले त्याला बापरे, एवढ्या लांब एकटा कसा राहणार? कसे होईल ग त्याचे? मावशींच्या डोळ्यात पाणी आले. शर्वरी समजून चुकली. आपल्या वचनाला जागण्यासाठीच त्याने बदली करून घेतली आहेस. मावशी रडू नका, सांभाळा स्वतःला. शर्वरी, अगं पूर्वी त्याचे घरात आगमन व्हायचे तेच उत्साहात. तो घरात आला की आमचे घर हसायचे. आर्य आणि आदित्य त्याच्या वाटेकडे डोळे लावून असायचे. पण हल्ली तो खूप गंभीर झाला होता, आबोल झाला होता, सतत कुठल्या तरी विचारात गढलेला. अगं, कधी कधी आमच्या बोलण्याकडेही त्याचे लक्ष नसायचे. नक्कीच त्याच्या बाबतीत काहीतरी घडलेले आहे. पण दुःख तर याचे आहे ग, त्याने आम्हाला काहीच सांगितले नाही. मावशी, तसे काही नसेलही. नाही ग, तू म्हणतेस तसे नाही. त्याने मुद्दाम एवढ्या लांब का बदली करून घेतली असेल? काहीतरी नक्कीच आहे. पण ते समजत नाही म्हणून तर जीवाची घालमेल होते ग. स्वतःचे घर सोडून तो कसा राहणार? अगं, त्याच्या खाण्यापिण्याची किती आवडीनिवडी. आता ते कोण घेणार त्याच्या काळजी? मावशीचा आवाज पुन्हा भरून येऊ लागला. मावशी, तुम्ही नका काळजी करू. दीपकचे सर्व काही व्यवस्थित असेल. त्यांनी स्वतःचा काहीतरी विचार केलाच असेल ना. मनाची तयारी असल्याशिवाय एवढ्या दूर जातीलच कसे? कसली मनाची तयारी ग? त्याच्या मनाला लागेल असे काहीतरी घडलेच असेल. मला वाटते आमचे चुकलेच त्याच्या लग्नाचा विषय काढून. पण एवढ्यासाठी का कोणी असं डोक्यात राग घालून घेईल? काही समजण्यासे झाले आहे. मावशी, सर्व काही देवावर सोडा, सर्व ठीक होईल. देवालाच ग आता हात जोडते आहे रोज मी. त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. देवा रे, माझ्या बाळाची काळजी घे. मावशींनी रडत म्हटले. शर्वरीला खूप अपराधी वाटत होते. या सर्वाला आपण जबाबदार आहोत. आपल्यामुळेच आई मुलाची ताटातूट झाली. आपल्याच डोक्यावर पापाचे ओझे चढले. शर्वरी, अगं, आर्य आणि आदित्यला झोपताना दीपक रोज गोष्टी सांगायचा. ती पोरं रोज झोपताना विचारतात, काका कधी येणार? लवकर बोलावून घ्या त्यांना. आम्हाला रात्रीची झोप लागत नाही. त्या मुलांना कसे समजावायचे समजत नाही ग. मावशी, थोडे दिवस राहून बघतील. जमले नाही तर येतील परत लवकर. तुझ्या तोंडात साखर पडू दे बाई, मावशी म्हणाल्या. बरे, निघते मी. मावशी, कालच खोबऱ्याच्या वड्या केल्यात. खाऊन तरी बघा कशा झाल्या. बरं, आण एखादी दुसरी. शर्वरीने खोबऱ्याच्या वडीबरोबर नुकतेच केलेले भडंगही दिले. दोघींचे बोलत खाणे झाले. चहा झाला आणि मावशींनी शर्वरीचा निरोप घेतला. मावशी निघून गेल्यावर शर्वरीला खूप वाईट वाटले. आपल्या एका वचनाखातर दीपकने आपले सुखाचे जीवन सोडले.
घरातल्या कोणाच्याही रागालोभाची पर्वा त्याने केली नाही. बाहेरगावी एकटे राहण्याची शिक्षा, खाण्यापिण्याचे हाल. दीपक, तुम्ही एवढी शिक्षा का करून घेतली स्वतःला? शर्वरीला खूप अपराध्यासारखे वाटत होते. तिच्या मनात दीपकबद्दल आदर निर्माण झाला. त्याच्याऐवजी दुसरा कोणी असता तर कदाचित इतरांना सर्व सांगून आपले जीवन मुश्किल केले असते. मंजूला घेऊन गेला असणार. तिला तो विसरेल तरी कसा? आपले शब्द त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, म्हणून तर सर्वांना सोडून तो दूर गेला. देवा रे, त्याच्या वचनाची लाज राख. त्याचे तरी त्याला समाधान मिळू दे. 2 दिवसांनी ती अस्मिताच्या घरी गेली. घरचे वातावरण नेहमीसारखे असले तरी त्यात जिवंतपणा वाटला नाही. पुन्हा एकदा अस्मिताबरोबर दीपकविषयी बोलणे झाले. अस्मितालाही दीपकने बदली करून घेतल्याचे खूप वाईट वाटत होते. उगीचच मी लग्नाचा विषय काढला असे झाले आहे मला. अस्मिता, का ग स्वतःला दोष देतेस? कदाचित दुसरे काही कारण असेल, ते तुला माहिती नसेल. पण आज तरी तसेच वाटले आहे ना. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला तर बाई माझ्या माहेरी काय सांगावे हेही सुचत नाही. सांगून टाक जे घडले ते. अवघड वाटते. आज न उद्या सांगावेच लागणार आहे. आधी तिला काय वाटेल? दीपकने तिला नापसंत कुठे केले आहे? फक्त लग्न एवढ्यात नको म्हणतो आहे सांग. तिने वाट बघायची ठरवले तर? एवढा आवडतो दीपक तिला? मला तरी वाटते तिला भाऊजी खूप आवडत असावेत. दुसरे एखादे चांगले स्थळ बघ तिच्यासाठी. तेच करावे लागणार. दुसरे काय करणार मी? मुलांचा अभ्यास कसा चालला आहे? घेतेस ना? नाही तर घरच्या विवंचनेत मुलांकडे दुर्लक्ष नको. तुझे बरोबर आहे. मला मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. वार्षिक परीक्षा जवळ आली आहे. मावशी झोपल्यात की काय? त्यांची तब्येत ठीक नाही. दीपक भाऊजींचे त्यांनी मनाला खूप लावून घेतले आहे. औषध आणले आहेत ना? हो ग. मला उद्या शार्दूलच्या शाळेत जायचे आहे. पालकांची मीटिंग आहे. जरा मावशीकडे जाते. बघते जाग्या झालेत का. शर्वरीने बेडरूममध्ये डोकावून पाहिले. हळूच हाक मारली. मावशी? ये शर्वरी, जागी आहे मी. मावशी, काय आहे हे? आजारी पडलात? जीवाला घोर लागला आहे ग. मावशी, थोडा काळ जाऊ द्या. दीपकलाही सावरू देत. कशातून सावरू देत? नाही म्हणजे दुसरे काही असल्यास? तुझेही बरोबर आहे. मावशी, लवकर बऱ्या व्हा. औषध वेळेवर घ्या. घेईन शर्वरी. औषधे वेळेवर घेईन हं. मग तर तुम्ही खरोखर लवकर बऱ्या व्हाल. मावशी, तुम्ही जाग्या झाल्यात हे अस्मिताला सांगू का? सांगण्याची गरज नाही. तिने ओळखले असणार. एवढ्यात येईल बघ चहा घेऊन. मावशीचे वाक्य संपले आणि अस्मिता चहाचा ट्रे घेऊन बेडरूममध्ये आली. मावशी आणि शर्वरी दोघीही हसून आल्या. त्या दोघींना हसताना पाहून अस्मिताला काही समजेना. ती म्हणाली, काय झाले ग शर्वरी? मला पाहून तुम्ही दोघे हसायला का लागलात? तुझा चेहराच तसा आहे, शर्वरी मुद्दाम म्हणाली. तसा म्हणजे विदूषकासारखा? तुझ्या चेहऱ्याची तुला चांगलीच ओळख आहे म्हणायची. शर्वरी, ओ हो, चिडलीस की काय? तू मला जोकर म्हटलीस तरी मी हसावे? बघ जमते का? आणि मग तिघी हसू लागल्या. शर्वरी, मला माहीत आहे तुमच्या दोघींची माझ्याबद्दल चर्चा सुरू असणार. दुसरे काय? बरोबर ओळखलेस अस्मिता. शब्बास, थँक्यू. बरे, आता चहा घेऊ झालाय तेव्हा मी निरोप घेते. येत जा शर्वरी. तू आलीस की मला छान वाटते. जरूर येईन मावशी. निघू आता? ये परत. शर्वरी त्यांच्या घरातून बाहेर पडली. फ्रेंड्स, हा होता आजचा 12वा भाग. 13 भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.